2 3 4 5 6 10 11 12 23 4 5 नमस्कार मित्रांनो, STC लाईव्ह मध्ये सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपण काल तुम्ही बघितलं असेल मोरगावचं मैदान झालं. मोरगावच्या मैदानामध्ये आपण पिस्टनची मुलाखत घेतली. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ज्या बैलाने गाजवलाय, म्हणजे आता नुकताच पेडगावचं हिंदकेसरी मैदान त्याने गाजवलं, त्या लखन बैलाची आपण मुलाखत घेतली. त्यानंतर बरेचसे ना नगरच्या अर्जुनची मुलाखत घेतली. त्यानंतर आपण बकासूर सुंदर असेल मांगडे तात्यांचा बऱ्याच प्रसिद्ध अशा मुलाखती घेतल्या. आपल्या युट्यूबला सबस्क्रायबर देखील 2 लाख पेक्षा जास्त झालेत नाही का. परंतु आपण पाहतो खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचं आहे बैलगाडा क्षेत्र हे जेवढं महत्वाचं त्याच पेक्षा जास्त महत्वाचं श्रेष्ठ क्षेत्र म्हणजे निश्चित कुस्ती क्षेत्र आहे. कारण तुम्ही पाहता देवे दिला देह भजन गोमटा तयार झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे खऱ्या अर्थात देवाने शरीर कशासाठी दिले तर कुठेतरी चांगलं निरोगी राहण्यासाठी किंवा आपली देश सेवा किंवा आपल्या आपण जिथं जन्मलोय त्या भागाची सेवा करण्यासाठी. आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर कोणी स्वराज्याचे मावळे म्हणून जर कोणी भूमिका महत्वाची घेतली असेल तर त्या काळातल्या पहिलवानांनी काय बाबा. आणि असे आपल्या बोर तालुक्यातले उत्कृष्ट पैलवान ज्यांनी खऱ्या अर्थ कुस्ती क्षेत्रामध्ये अगदी विविध प्रकारचे तरुण वेगवेगळ्या प्रकारचे तरुण घडवण्याचं ते काम करतात. म्हणजे पैलवान फक्त कुस्तीसाठी नसतो, तो व्यसनापासून दूर राहतो. आता तुम्ही पाहता आता 21व्या शतकामध्ये अनेक तरुण कुठेतरी व्यसनाधीन होतात आणि त्यामुळे शरीराचा बरोबर कुटुंबाचा पण नाश करत असतात ना. कुटुंबाला त्यांचा त्रास भोगावा लागतो. असे एक वस्ताद पिराजी मामा शिवतारे यांची आपण आज मुलाखत घेत आहोत. बाबा सर्वोत्तम रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. खरंच बघ आम्ही बैलगाड्याच्या मुलाखती घेत होतो अगदी 2-3 लाख 6 लाख अशा प्रेक्षकांनी वॉचिंग व्ह्यूज केल्या. परंतु असं कुठंतरी वाटलं की आपला महाराष्ट्रामध्ये कुस्ती बरोबर नाही का बैलगाड्या बरोबर कुस्ती हा देखील चांगला चांगला खेळ बरोबर नाही का. सर्वप्रथम तुमची ओळख करून द्यायची आपल्या प्रेक्षकांना. माझं नाव मला पिराजी मामा म्हणतात शिवतरे. मी तसं उतरवलीचा पण इथं पोरं ही प्रेमळ मायाळू आहेत आणि ह्यांच्यासाठी मी 3 वर्ष झाले इथे येत असतो. पोरं प्रामाणिकपणे करतात आणि खेळायलाही 2 वर्षात चांगली अजून लहान आहेत पण ही मोठी घडवायची ही एक मनातली जिद्द आहे. आणि भोर तालुका हा महाराष्ट्रात गाजला पाहिजे हे एक मनातल्या भावना आहेत. ही शिकवताना तालमीबरोबर त्यांना संस्कार बी चांगले देत असतो. म्हणजे ती सवय आहे सांगण्याची बोलण्याची. तर ती ही लहान मुलंसुद्धा आपुलकीने सगळी जवळ येतात. आणि जर आपण प्रेम नाही दिलं तर ही पोरं करणार नाहीत. आपण प्रेम देतो म्हणून हौसने ते करतात. गरीब आहेत, गरिबातूनच घडलं जातं. मोठ्यांची पोरं सहसा नसतात पण ते जवळजवळ 50 पोरं असतात माझ्याकडे. पण ह्यांना घडवण्यासाठी मी अजून 2 वर्ष टिकावं हीच मला थोडीशी अपेक्षा वाटते. आपण आहे तोपर्यंत तालुक्याचं नाव मोठं झालं पाहिजे हे मनातल्या माझी भावना आहेत खऱ्या. बरोबर. तुम्ही आता बोलला की बोर तालुका बऱ्याच जणांना माहित नसेल. म्हणजे छत्रपती शिवरायांचा मी उल्लेख केला त्या काळामध्ये हत्ती बरोबर झुंज खेळणारा मल्ल आपल्या बोर तालुका होता. बुतोंडे गावची यसाजी कंक बरोबर. छत्रपतींसाठी यसाजी कंकाने बरोबर हत्ती बरोबर झुंज केली. त्यानंतर ज्याने अफजल खानाचं सर्वे केलं ते कोंढाळकर संभाजी गावचे कोंढाळकर छत्रपती शिवरायांसाठी नाही का. म्हणजे असं बोर तालुक्याचा इतिहास आहे. परंतु त्याच बोर तालुक्यामध्ये आज कुठेतरी पिढी व्यसनाकडे जाते नाही का. मग मी त्या हिशोबानेच ही पोरं घडली पाहिजेत. आणि ही संपत्ती कुणाला मिळत नाही. ही कष्ट करते त्यांना ती संपत्ती मिळणार आणि ती घडवायच्यात ही मनातली एक जिद्द आहे. आणि जिद्द पाहिजे. जिद्दीशिवाय काही गोष्टी साध्य होत नाहीत. आता ही पोरं माझ्यामुळं जिद्दीने करतात बी आणि खेळतात बी चांगली. 2 वर्षात त्यांचं प्रॅक्टिस चांगलं झालं तसं. बरोबर. म्हणजे तुम्ही तरुण पिढी घडवण्याचं काम करता. आणि ते नुसतं घडवून त्यांना पुढं कसं जाईल हेच अपेक्षा जास्त आहे. आता बरेचसे पाहिलं आपले पुणे जिल्ह्यामध्ये नामांकित आहेत नाही का. आता वेगवेगळ्या स्तरावरती कुस्ती खेळत आहे. तुम्हाला आवड कशी काय झाली कुस्तीची? नाही मी पहिल्यापासून आमच्या वडिलांनी सांगितले तालमीत जा आणि आता ती सवय लागली माझ्या वस्तादनी त्याला चांगल्या प्रकारे त्याला शिकवलं. त्यांनी 3 वर्ष शिकवलं. ते म्हणजे माझं मी
64 पासून 70 पर्यंत मी चॅम्पियन होतो. बरोबर. 64 पासून मी 65 पासून 70 पर्यंत मी चॅम्पियन होतो. आणि करण्याची ती हाऊस वाढली. आणि फडावर खेळ, सहसा फडावरचं रेकॉर्ड माझं फार मोठं होतं. बरोबर. ती म्हणजे ती सवय लागलेली होती. आपल्याला परिस्थितीमुळं कुस्ती मारायची, पैसे कसे मिळतात ह्याच्यावर ध्यान असायचं. मी किती मारायचो त्याचा हिशोबच नाही. किती पैलवान पाडलं असेल मला, फक्त मला माझ्या 10 वर्षात एकच पैलवान पाडला नाही. तो पुण्याचा लक्ष्मण धावडे म्हणून होता. तो चॅम्पियन होता तिथं बी. तेवढा एकच आठवते, तेवढा एक पाडला नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या कुस्त्या खायला सगळ्या कुस्त्यांमध्ये तुमचा विजय होता. फक्त एकच कुस्ती अशी मनामध्ये नाही का. मग तुम्ही लहानपणी कुस्तीचं बाळकडू तुम्हाला लागलं नाही का. त्यानंतर आयुष्यातली पहिली कुस्ती तुमची कुठली होती? अरे अरे, तसं नाही सांगता येतं. कारण का सांगता येतं नाही, आता त्याला 50 वर्ष झाली. बरोबर. आणि लहानपणापासून खेळत राहिलो. एक फक्त तो पडला नाही तेवढंच मनात राहिलं, बस. बाकी कुणाला मी सोडलं नाही. बरोबर. आता तो चॅम्पियन असतो, तो टिकला. 5 तास कुस्ती खेळत होता तो. किती वय काय होतं तुमचं तुम्ही जेव्हा कुस्ती काय चालू केलं? जरा उलट पालट सांगू का? नाही चालतं ना. कसं म्हणजे माझं वयाच्या 16 वर्षी लग्न झालं. मे महिन्यात लग्न झालं. 4 महिन्यांनी वडिलांनी सांगितलं होतं तालमीत झाला. आणि त्या वस्तादने शिकवलं. मला वयाच्या 25 वर्षापर्यंत 4 वर्ष मी चॅम्पियन झालो. 2 जिल्ह्यात माझा रेकॉर्ड झाला. तोपर्यंत 5 पोरं झाली. किती? वयाच्या 25 पर्यंत 5 पोरं झाली आणि 2 जिल्ह्यात माझं रेकॉर्ड झालं. म्हणजे खेळताना आपण कधी वस्तादने जे शिकवलं ना, वस्ताद सांगणार एवढं सहज सांगणार, एवढं कर, जोर मारताना एवढं मार. मी एका दमात 1400 जोर मारायचो. एका दमात हात ठेवलं, त्यांनी सांगायचं हात उचलायचा नाही. एका दमात 3000 बैठक मारायचो. थांबणे हा प्रकार नाही. त्यामुळे हे शरीर सगळं लोखंडासारखं पोलादी झालं. बरोबर. त्यामुळे कुस्तीचं मला काही वाटायचं नाही. किती मोठी पोरं आली तरी मी माझं प्रॅक्टिसच झालं, धरायचं त्याला मारायचं. परिस्थितीमुळे आणि पैसे नसायचे ना. म्हणजे जिंकलं तर पैसे भेटणार. हो. आणि जर तालमीमध्ये किंवा खुराक जर आहार आपला जर मेंटेन करायचा, त्यासाठी कुस्ती जिंकणं हे कंपल्सरी. नाही जिंकणं ही तो त्या काळात मला वाटायचं मी हा धंदाच काढलाय. त्या काळात आणि पैसे नसायचे. हो बरोबर. आमची लय भारी कुस्ती 40 रुपये म्हणजे मला लय झालं त्या काळात. त्या काळामध्ये. त्या काळात तुम्ही सुरुवातीला कुठं म्हणजे कुठल्या पहिल्या तालमीमध्ये गेला? नाही कुठं नाही, घरी गावातच. ओके. गावानंतर कुठं? कोल्हापूर? कुठं अजिबात. हे भाग सगळा कोल्हापूरला जायचा. मी इथं असायचं, पण ती आठवड्यात माझ्या पुढे हात टेकायची. कोणाचं ह्या भागात पुण्याची सातारची आली तेवढीच माझ्यावर करणार. बरोबर. इथले जवळची फक्त एक गाव शिंदे, त्या शिंदची पोरं फक्त माझ्याशी लढायची. म्हणजे त्यांचं आमचं क्रॅशिंग. बरोबर. क्रॅशिंगवर चाललेलं असायचं. पण आपण म्हणायचं नाही तो बारका का मोठा, आपण लढायचं. लहान असलं तरी पाडाय सोपं असतं, मोठ्याशी सुद्धा लढायचं. आपण मोठा असला ना आपल्याबरोबर त्याच्याशी लढणारच. धाडस पण लागतं. धाडसाने ह्या पोरांना त्याच पद्धतीने धाडस शिकवत असतो, नियम शिकवत असतो, जिद्दीने काय करायचं हे शिकवत. अजून लहान असल्यामुळे रेटत नाहीत. मी केलं म्हणजे यांना होतंय का, होत नाही. त्या पद्धतीने ही घडली पाहिजे. म्हणजे ही एक मनातली जिद्द आहे. आता खेळायला सगळी 2 वर्षात खेळायला सगळी हुशार झाल्यात, पण ताकदीला कमी पडत आहेत. नाही तर आतापर्यंत पुढे गेली असते. परिस्थितीमुळे ताकद येत नाही. खायलाही पाहिजे. परिस्थिती गरीब असते ना, खायला असलं तरच ही मोठी होते. प्रत्येकाला सांगतो आलं की प्रत्येक बारीक जरी असलं तरी तो पहिलं दूध पितो का, ही रोज सगळ्याची चौकशी असते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवणं, त्याला आपण गेले सांगणं, मायाशिवाय हे गोष्टी घडत नाहीत. रागवण्याची छेडी नुसती नावाला असती, पण छेडी फक्त व्यायाम करताना त्यांना छेडी असते. तो चुकारपणा केला नाही पाहिजे. बरोबर. आणि तेवढा व्यायाम शिस्त पाहिजे. आणि ते शिस्तीत केलं ना तरच ही मोठी होणार ना, जर नाही केलं तर होणार नाही. बरोबर. म्हणजे ह्यात जिद्दीशिवाय नाही. आणि सातत्य पाहिजे. आता परिस्थितीमुळं काय लय एखाद्याला, आता हे पोरगं लहान आहे, ह्याच्या घरी खायलाच नाही काय, तर आपण त्याला लई ताण द्यायचं नाही. हे बी लक्षात येतं, गेला जरा त्या खालच्या रेंजमध्ये ठेवायचा. जो जसा पावरने चाललं तसे इथं 3 लाईन असतात. हाय लेवलला तिकडे घ्यायची, 2 नंबर इथं नवीन असतील ते इकडं. हे सगळं एकसारखं चालू असतं. व्यायामाच्या पद्धती इतर तालमीतल्या वेगळ्या, माझी पद्धती वेगळी आहे. ती माझी पद्धत मी कोणाला सांगत नाही. मी काय, कारण जे माझ्या गुरुने शिकवलंय ते त्यांना शिकवलं पाहिजे. आपण क्रांती केली, त्यांची का होऊ नये, ही एक मनातली जिद्द आहे. बरं नुसती ही बेलकेवाडीची तर आहेच, पण 8 गावची बाहेरची पोरं इथं माझ्याकडे आहेत.
आता तुम्ही शिंदगावचा उल्लेख केला होता नाही का हा. आता शिंदगावचा आणि प्रेक्षकांसाठी जातो शिंद आणि नांदगाव नांदमध्ये फौजी नांद म्हणून ओळखलं जातं त्या नांदमध्ये बरेचसे आर्मी मध्ये आहेत म्हणजे भारत मातेचं रक्षण करत आहे आणि शिंदचा जर विचार केला ज्यांनी पावनखिंड लढवली बाजीप्रभू देशपांडे म्हणजे तुम्ही इतिहास पाहिला बाजीप्रभू देशपांडेंचा इतिहास तुम्ही पाहिला असेल छत्रपती शिवरायांसाठी अगदी हजारो सैनिकांशी ते 300 बांधल सैन्य आणि बाजीप्रभू देशपांडे अगदी लढले होते अगदी बरोबर. त्या त्यांचं गाव शिंद. त्या काळामधून जी परंपरा आहे ती त्या शिंदगावमध्ये शिंद तसं जिद्दीला लढायला भारी आता ते सुद्धा कमी पडलं पण त्यांनी कमी नाही पडावं त्यांनी सुद्धा करत राहिलं पाहिजे हल्लीच्या पिढीने ते घेतलं पाहिजे आणि जे काय जुने साधे असतील त्यांनी त्यांना साथ बी दिली पाहिजे आता माझं वय आता जवळजवळ 80 वय आहे पण ती मनातली हाऊस कधी कमी होत नाही हे करायचंय आपण आहे तोपर्यंत हा नाद पुरा करायचा हे डोक्यातली जिद्द आहे बरोबर आणि का होऊ नये जरी आपल्याला आता वय संपलं पण हे घडवायचं ह्या भावनेतनी तालुक्यासाठी हे लढवायचे तालुका मोठा झाला पाहिजे हे मनातली जिद्द आहे बरोबर मग तालुक्यातलं एखादं जरी पहिलवान बाय केला एखाद्या पहिलवाना गावाचं नाव नाही तर तालुक्याचं जिल्ह्याचं नाव मोठं तालुक्यातनी केलं की जिल्ह्याचा मोठा होणार तालुक्यातनी इथं घडवली पाहिजे ना त्याशिवाय जिल्ह्यात कसं जाता येईल पहिला ही पाया पहिला घडवायचा आहे पाया घडल्यानंतर मग पाया इथं घडला का की जिल्हा काढता येतो बरोबर पण इथं काय करता आलं नाही तर जिल्ह्यात कसं जाता येईल आजकालची तुम्ही जर तरुण पिढी पाहिली कुठेतरी व्यसनाकडे जाते नाही का तिकडे आपण जायचं नाही ते विषय कधी असला विषय मी यांच्या पुढे काढत नाही बरोबर कारण आता ते संस्कार त्यांचे त्यांना आता ही जी आहेत माझ्याकडं ती प्रामाणिक आहेत आता 40-50 पोरं असं प्रामाणिकपणे करत राहतात आणि ते माझं ऐकतात बी कधी डाऊन होऊन जात नाहीत मी नसलं की त्यांना करमत बी नाही असं बी आहे कारण आपलं प्रेम असतं वेगळं आणि प्रेमातनीही मोठी होणार जरी घरी खायला कमी असलं तरी माझ्या प्रेमाने मोठी होणार ती कारण प्रेम देतानाच मला बसून द्यायचं उष्ण प्रेम द्यायचं नाही बघा असं म्हणलं जातं नाही का म्हणजे आता शरीर पहिलं किती तुम्ही पैसे कमवा पैसे कमवल्यानंतर डॉक्टर वरती खर्च करायला लागते नाही नाही ही संपत्ती खरी हेल्थ इज वेल्थ ही संपत्ती मिळवण्यासाठी आपण हे झटायचे बरोबर या वयात का होईना ही पोरं घडली मेल्यानंतर हे 50 वर्ष हे माझं नाव बिघडतील हे म्हातारा होतं पण आपल्यासाठी झटत होता आणि का झटून आहे बाकीचे नसले तर आपल्याला कळतं आपण तरी झटलं पाहिजे ना नुसता कप्पा आणून काय करायचे नाही का एखादा म्हणणार एवढं सांगताय बाहेर मग घडवत का नाही आता हे काय लगेच होण्याची वस्तू नाही त्याला निदान कमीत कमी 3 ते 4 वर्ष पाहिजे तेव्हा 3-4 वर्षात आता ही पुढच्या वर्षी बघा जिल्ह्याला जातील ह्या वर्षी केलं ना आता भोर तालुक्यात तर ते आता चांगलीच आहेत बरोबर पण हे पुढच्या वर्षी जिल्ह्याला जातील मग महाराष्ट्रावर त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्राला गेलीच पाहिजे त्याला वजन द्यायला पाहिजे 80-90 किलोच्या पर्यंत गेलं की महाराष्ट्राला घालता येतं वजनाशिवाय येत नाही खाल्ल्याशिवाय वजन येत नाही आणि वजनाशिवाय ताकद कुस्ती रेटत नाही असं येईल बरोबर आता तुम्ही उल्लेख केला की बरेच पैलवान गरीबा घरचे असं म्हणतात तर गरीबाच्या घरीत पुरुषार्थ नांदतो त्याबद्दल काय सांगताल नाही ते करते गरीबाची त्यांचा तो प्रामाणिकपणा असतो त्या प्रामाणिकपणे गरीबाच्या घरीच प्रामाणिकपणा असतो म्हणूनच ती घडली जाते आज श्रीमंताच्या घरी असतं नसतं त्या पोरांना काही घेणं नसतं बापदादाचं असतं पण आपण त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही आपली ही गरीबाची घडवायची गरीबाचं चांगलं होत असतं अर्थाने बैठकच मारली पाहिजे चलाकी होण्यासाठी त्यांना चक्रीजोर मारायला लागतो 100 चक्रीजोर मारलं सपाटे एकही मारायला होत नाही सपाटीने काय होतं वयाच्या कालांतराने सपाटी ही फक्त कमरेचा व्यायाम आहे वाकायचं आणि उठायचं पण दंड जोर मारणे मनगटात दंडात करंडे रशी चढणे रशीवर चढणं मनगटात म्हणजे कुस्ती करायची ना कुस्तीचाच व्यायाम पाहिजे फ्लिक ऑफ द रिस्ट खूप महत्वाची असते मनगटातली ताकद ही खूप महत्वाची असते तेच आलं पाहिजे ना कुस्ती कशात मनगटात आहे बैठक मारायची म्हणजे उभं राहता आलं पाहिजे ज्याला बैठक नाही त्याला उभं राहता येणार नाही मनगटात करायला खाली वाल पडतोय दोन्ही बाजू क्लिअर पाहिजे ना खाली उभे राहता पाहिजे वर लढता बी आलं पाहिजे तर त्या कुस्तीचा साध्य तयार होतो नाही तर होत नाही त्याचं पहिली मातीवरती कुस्ती असायची आता मॅट वरची नाही का त्याबद्दल काय सांगताल तुम्ही काय फरक नाही मातीवरचा आमचा खेळ रिटर्न चालायचा ह्याच्यावर आहे ह्याचा मी अभ्यास केला ह्याच्यावर करेक्टच खेळावं लागतो मॅटवर शास्त्रोक्त खेळावं लागतं जजमेंट घेऊन खेळा तुम्ही जर वाबाल्यागत खेळलं हे मॅट तुम्हाला काहीतरी दुखापत करणारच बरोबर ज्याचा व्यायाम असेल त्यालाच मॅट चालते आपलं टाइमपास म्हणून इथं नाही केलं पाहिजे नाही टाइमपास म्हणून हे चालतच नाही सोडत नाही बरोबर ह्याला करेक्टच व्यायाम टाईट करूनच इथं लढलं पाहिजे
तर मी जर नवीन कोण आला तर इथं दुखापत होतीच. मॅटवर का लिगामेंट तुटतात, कारण लिगामेंट फिट होण्यासाठीच व्यायाम लागतो. बरोबर. ज्याच्या लिगामेंट फिट झाल्यात त्याला मॅट त्रास देत नाही. मातीत कसंही चालतं. मातीतला खेळ हा रटाळ असतो. मातीत कसाही वाकडा तिकडं खेळा त्याला लागत नाही, काही नाही. कमी खेळ नाही तर जास्त खेळ. पण ह्याच्याऐवजी फास्ट गती आहे ती मॅटवरच आहे. बरोबर. मॅटचं शास्त्रोक्त खेळता आलंच पाहिजे इथं. तर मी जर कसं तरी खेळाल तर नाही. मॅटवर हल्लीच्या युगात मॅट मला आधी आता नाही घ्यायचं, पण मी ह्यात पाहिलं बारकाईने अभ्यास केला तर हा खरा खेळ आहे. ह्यात खरं घडलं जाईल. सिकंदर सुद्धा 3-4 वर्ष झगडायचा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी. त्यावेळी ज्यावेळेस त्यांनी माती विभागातून वर येत होता, परंतु मॅटवरती पराजय व्हायचा. त्यांनी 6 महिने जेव्हा मॅटवर प्रॅक्टिस केलं तेव्हा महाराष्ट्र केसरी होता आलं. बरोबर. म्हणजे ह्यातला अभ्यास वेगळा आहे. बरोबर. का मॅटवर खेळणं पण गरजेचं आहे, कारण फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, देशापुरतं, देशाच्या बाहेर आपल्या देशाचं नाव मोठं करता आलं हा पाहिजे. जागतिक खेळ आहे. बरोबर. हा जागतिक खेळ आहे. नुसत्या भारतात नाही, बाहेरच्या देशात मॅटशिवाय खेळ नाही. आपण मातीत प्रॅक्टिस करतो, नवीन पोरांनी खेळणं ते भाग वेगळा, पण मॅटवर शास्त्रोक्त खेळावंच लागतं आणि त्या पद्धतीने त्याला शिकवावंच लागतं. तर मी जर कसं तरी रटाळ खेळलं, तिथं रटाळ माझी कुणीच पोरं खेळत नाही, करेक्टच खेळणार सगळी. बरोबर. थोड्या वेळापूर्वी आपण वर होतो, आता खाली तालमीमध्ये आलोय, इथे मातीवरती सराव होतो आणि नाही का बाबा. बरोबर. आता आपण आतापर्यंत एवढे गप्पा मारल्या ना का, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला काय वाटतं तरुणाने कुणाचे आदर्श घेतलं पाहिजे आजकाल? तरुणांनी शहाण्या माणसाचा आणि जो जिद्दीने पुढे जातो ह्याच्या पाठीशी राहणं तरच तुम्हाला ते पल्ला उरकल. बरोबर. तुम्ही जर संगत चुकली की त्याचं आयुष्य चुकणार. संगतीत चांगल्याचं राहिलं, चांगला मार्ग मिळेल. ही संपत्ती मिळवण्यासाठी चांगल्या मार्गानेच चाललं पाहिजे. तुम्ही रस्ता चुकला की तुमचं आयुष्य चुकणारच ना. बरोबर. तसं ह्या मार्गात इथले संस्कार वेगळे. ही संपत्ती मिळवण्यासाठी हे संस्कार आहेत आणि ते संस्कार घेऊन गेला ना तो कधीच कमी पडायचा नाही. बरोबर. आणि ह्या मातीचा गुणधर्म येतो, लाल मातीचा. आता चालू सीझन मध्ये महाराष्ट्राचा आवडता पैलवान तुमचा कुठला आहे नाही का, आणि कुठल्या कुठल्या पैलवानाचा आता चालूच्या पैलवानाचा तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे? आता ती हा काय पृथ्वीराज ना, पृथ्वीराज होती तरुण पोरग आहे, 19 वर्षाचं चांगलं खेळतो. सिकंदर अशी बरीच तरुण खेळताना चांगली. माऊली जमदाडे आता त्याचं लग्न झालंय, पण हे अजून दुसरं चौक आहे माऊली कोकाटे. बरोबर. माऊली कोकाटे, इंदापूरचा हर्षद सदगीर ही म्हणजे हे सगळे चांगलेच आहेत. बरोबर. आता ते वरचा टप्पा गावायला यांच्या परिस्थितीनुसार विचार करतो, हे तिथपर्यंत पोचली पाहिजेत. बरोबर. परिस्थितीवर मात करून यांनी केलं पाहिजे. जरी लहान असली तरी त्या पल्ला गाठण्याची यांची सगळ्यांची कुवत आहे. मनातल्या जिद्दी आहेत त्या सगळ्यांच्या भारी आहेत. बरोबर. आणि ती जिद्द आहे यांच्याजवळ आणि ते होतील अशी म्हणजे मला तर अपेक्षा आहे. बरोबर. आता तुम्ही बोर तालुक्यातले बरेचसे जुने पैलवान पण काढले, तरुण जे आता खेळत नाही. 30 वर्ष हेच करत राहिलो. त्यामध्ये कुठले कुठले पैलवान आतापर्यंत तुमच्या मार्फत घडलेले आहेत? आता अगोदर मी आमच्या उतरवली घडत होतो, पण पोरं अशी पुढे जिल्ह्यापर्यंत गेली. परिस्थितीने काय आडवं यायचं, बरोबर. कोणी नोकरीला जायचं, कोणाची लग्न व्हायची. त्यामुळं ते लिमकी जिल्ह्याला गेले की अडका उठीच लागायची. असं 30 वर्ष गेली. आता म्हणून वय झालं, मी आपलं थांबलो. आता यांचा पोरगा जो हर्षद, हे 4-5 जणांनी म्हणजे तुम्ही या इथं. या 4-5 पोरांनी इथं आणलं. पण चांगली आहेत पोरं, चांगले विचार घेऊन चालतात, ऐकतात आणि होण्यासारखी अशी हाऊस वाटते. मलाही ती हाऊस वाटते ना, कारण माझ्या मनातच कुस्ती घडावी ही मनातल्या भावना आहेत. बरोबर. आपण दुसरं काही शिकवत नाही, चांगल्यासाठी शिकवतो. चांगल्यासाठी शिकवतो म्हणजे चांगलंच घडणार ना. जरी 2 दिवस उशीर लागला पण तरी ते हे घडतच राहणार. घडवण्याची जिद्द पाहिजे, घडण्याची बी जिद्द पाहिजे. या 2 गोष्टी साध्य केल्या ह्याला यश येणारच. फक्त यांच्या नशिबाने मी अजून 2 वर्ष टिकलो पाहिजे. टिकलो तरच या गोष्टी साध्य होतील नाही का. आता 80 वय म्हणजे ह्या वयात सुद्धा मी अजून एवढ्या बारक्या पोरांच्या त्यांच्यासारखं राहत असतो. पैलवानाचा खुराक कसा पाहिजे? पैलवानाने आहारामध्ये काही खायला पाहिजे नाही का? नाही, दूध आणि तूप हे मेन खुराक. दूध पिलंच पाहिजे, तूप खाल्लंच पाहिजे. तुम्ही दुसरं आता यांना दुसरं परिस्थितीनुसार बाकीचं काय बोलतात, गव्हाचा चीक. मी 10 वर्ष गव्हाचा चिकच खायचो, तूप दुसरं नाही काय. आता यांना साधं सोपं हरभऱ्याची डाळ सांगितली होती, अर्धी वाटी भिजत घालती का, पण ती यांना जुळा नव्हते. त्याला ताकद जास्त लागते, त्याला कष्ट बी जास्त लागतं.
पण ते हे दूध तूप हेच महत्वाचं आहे ना. आता ते थंडाई विंडाई पोरं घेतात करतात, ते त्यांचा पद्धतीचा भाग वेगळा. या गरिबांना कशी थंड आहे कोण बनवणार, यांच्याजवळ ती ताकद बी नाही. पण हे अशी गरिबाची ह्यातूनच पोरं घडवायची ह्या मनातल्या भावना आहेत. बरोबर. आता तरुणांना काय संदेश जातात, आता जी नवीन पिढी आहे त्यांनी काय केलं पाहिजे नक्की, कुस्तीकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे? आता करिअर पण होते ना का, DYSP आपण शिक्षण शिकून हे करायचे. बरोबर. शिक्षण तर मूळ पाय आहे. तालीम संपली, वय झालं की तालीम संपल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय, शिक्षण हा मूळ पाय आहे. आता यात काय, हे आता हिचं पहिली दुसरीपासून शेवटच्या वर्षापर्यंत ही पोरं आहेत. ग्रॅज्युएशन लेवल, काही ग्रॅज्युएशन झाले, पण त्यांचं मूळ शिक्षण हा मूळ पाय आहे. त्यात शिक्षण करून हे केलं पाहिजे. दुसरं काय करण्यापेक्षा शिक्षणच महत्त्वाचं आहे ना. बरोबर. शिक्षणाबरोबर ही साथ आयुष्य घडण्याची, ही संपत्ती मिळवणार, शिक्षण बुद्धी घडवणार. बरोबर. जीवनात त्या दोन गोष्टी असेल तर माणसाला कुठल्याही गोष्टी साध्य होतात. बरोबर. जर बुद्धी नसेल तर पैलवान होऊन सुद्धा काय उपयोगी. बरोबर. आता तुम्ही बुद्धीने बोला, बरेच जर म्हणता बुद्धी बरं बुद्धीचा की, पण मला वाटतं खेळून बाग कुस्ती पण म्हणजे पहिल्या अगदी डोक्यावर बर्फ ठेवून अगदी बरोबर डाव पैलू खेळायला लागतात. त्याबद्दल काय सांगता? काही लोकांना ते वाटतं पैलवानाची गुडघ्यात अक्कल असते, काही रांगडी लोक म्हणतात नाही, पैलवानाची बुद्धी तेज असते. कारण एका सेकंदात डाव ओळखावा लागतो, करावा लागतो. तेज असते, विचारवंत असतो, कोणाला उलट बोलणार नाही. मग एखादा जो ओळख असते म्हणतो ह्याला काय येते ते तरी ऐकून घेत असतो. बरोबर. त्याला वाटतं ह्याला काही येतच नाही, सगळं येत असतं. जे आमचे आपले अनंतराव थोपटे पैलवानच होते, ते मंत्री झाले. त्यांची बुद्धी तेज असते. कारण बुद्धी तेज कशामुळे होती, सकस खाल्लं, चांगलं खाल्लं की चांगले विचार वाढतात. दुधाच्या अंगात, तुपाच्या अंगात बुद्धीला तेज तयार होतं. बरोबर. तुम्ही दुसरं काही खा, बुद्धी काम देणार नाही. जसं तुम्ही तुपन दूध खाल तशी बुद्धीला तेज येतं. बरोबर. आणि संयम तर वाढतोच. दुधाच्या अंगात, दूध हे पूर्ण अन्न आहे. बरोबर. ते पूर्ण अन्न ते खाल्लं, शरीर निरोगी राहणार, आजारी पडणं हा प्रकारच नाही ना. आणि तसं चालतंच हे. आणि त्याच पद्धतीने हे करायचं होतं. बाकीचं खोराक ते मटण बिटन ते काय त्याचा हाऊस असेल, कोण थंडाई खात्यात, त्यांच्या हौसाने खात्यात. मी कोणाला खाऊ नका म्हणत नाही, पण ते करून खात्यात, खाऊ दे, त्यांना हाऊस आहे. बरोबर. आता जास्त टाईट खुराक असेल तर उडीदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, पण ती यांना झेपत नाही. त्याला लई कष्ट, मोठ्या बैलांचं काम आहे. बरोबर. ते खाल्ल्यानंतर पचण्यासाठी तेवढं व्यायाम पण पाहिजे, वर्कआउट नाही का. ती पोरं होती ना दोन ती खायची, जालन्याची दोघं होती. पुन्हा तो बनारसचा होता, तो खायचा, खायची. पण ती 4-5व्या दिवशी म्हणले मामा नको, ही दिवसभर भूक लागाना, डाळीच्या अंगात ताकद जास्त आहे ना. बरोबर. याला ते पचवण्याची ताकद पाहिजे. बरोबर. तुमच्या काय तुम्ही ते खायचं का? खायचो की. तुम्हाला त्रास व्हायचा? हे मी कष्टच एवढं करायचो, कष्ट केलं ना त्रास होत नाही. बरोबर. मी 18 तास काम करत आहे. हा ना. तुम्ही कुस्ती बरोबर दुसरं काय काम? शेती. शेती ना. शेती आणि कुस्ती. शेती आणि कुस्ती तेवढाच उद्योग. 20 एकर शेती करायचो, पण दिवसभर काम करायचो, तालीम तेवढीच करायचं. दिवसभर शेतात दमलोय म्हणून तालीम थांबवायची नाही. त्या जिद्दीमुळं त्या काळातलं माझं रेकॉर्ड फार म्हणजे वेगळंच होतं. तुम्ही आता बोललाच नाही का, रामनवमीची एक कुस्ती बघतो तुम्हाला ती मारता आली नाही. हो, तेवढं पडलं नाही. बाकी तुम्ही अपराजय राहिला. ते काय मग मला किती पाडले हे मला सांगता येत नाही. कारण ती मोजत पैसे मिळण्यासाठी त्याला धरले आणि मारले. लई तर 5 मिनिटं लागायची. पण 5 मिनिटाच्यात एवढा करंट तयार होता. हो, कुस्तीत मनगटात करंट असेल तर कुस्ती मारता येईल. करंट नसेल, फॅशन असेल, निशाण नाचत असेल, होऊ शकत नाही. बरोबर. नाचणारी कुस्ती नाही, ती मल्लाशी लढायची. बरोबर. तरी किती उड्या मारा, त्यांनी धरल्या हालता आलं पाहिजे ना. म्हणून तीच मनगटात ताकद त्या अंगात शिरली पाहिजे, तरच त्यांना कुस्ती करा. मग ही त्या लहान आहेत पण त्याच पद्धतीने सगळी खेळत असतात आणि करत बी असतात. हौशी आहेत सगळी. आता ह्याचा वडील आहे, कोणाचा समर्थ आहे का नाही, नादी घागडी नाही, हौस आहे यांना. आता हे ह्यांचे दोघं त्यांनी पण एखाद्या जरा पायाला लागलो. बरोबर. त्यामुळे जरा इथं लिगामेंट दुसरं कुठलं पोर आलं, त्यामुळे गुडघ्याला लिगामेंट लागाय नाही पाहिजे. बरोबर. आयुष्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. बरोबर. तेवढ्यासाठी कंटिन्यू व्यायाम करणं, व्यायाम म्हणून सगळे लिगामेंट फिट होतात. बरोबर. व्यायाम म्हणजे गंमत नाही, शरीर मजबूतच राहतं ना व्यायामाने. ते या तालमीमध्ये आलेत नाही का. दादा तुमचं नाव काय? माझं नाव जितेंद्र धुमा. ओके. तुमचं गाव पसुरे? पसुरे. हा, तुम्ही कसं काय म्हणजे या क्षेत्राकडे तुम्हाला कशी आवड? वडिलांनाच, वडीलच कुस्त्या करत होते. हा,
त्याच्यामुळं मला पण आवड निर्माण बरोबर, म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल म्हणून तुम्ही इथं आलाय नाही का? तुम्हाला काय वाटतं तरुणांनी का कुस्ती केली पाहिजे नाही का? तुम्ही आता तुमच्या पोराला पण इथं या तालमीमध्ये आणताय सरावासाठी, काय केलं पाहिजे नक्की का? कुस्ती असं क्षेत्र आहे हा. की त्याच्यामुळं त्याची प्रगती होते आणि कुस्तीमुळं तो व्यसनाच्या आहारी जात नाही, बरोबर, व्यसनापासून दूर राहतो. दूर राहतो व्यसन. तुम्हाला काय वाटतं आता तरुणांनी नाही का काय संदेश घेतला पाहिजे नक्की? कुस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन तरुणांचा कसला पाहिजे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कुस्ती ही परंपरा चालू आहे नाही का? म्हणजे आता तुम्ही बोलला की तरुण व्यसनापासून दूर राहतात नाही का? तुमचा आवडता पहिला कुठला आहे महाराष्ट्रातला? महाराष्ट्रात आवडता पहिलं म्हणलं तर आता सिकंदर शिकव. प्रामाणिकपणा आहे त्याच्याकडं, बरोबर, कष्ट आणि कष्ट आहे. जिद्दी. जिद्दी. दादा एक तालमीमध्ये या ठिकाणी होतो दादा, नक्की कुस्ती का खेळली पाहिजे ना? तू कसा काय या क्षेत्राकडे आलास कुस्तीमध्ये? मी असं तालमीत येऊन क्षेत्राकडे वाढलो. हा, तुझा आवडता पहिलवान? माझा आवडतं पहिला सिकंदर शेख. हा, सिकंदर किरण भगत. किरण भगत. किरण भगतचं काय आवडतं तुला? किरण भगत तर खेळताना डाव बिव आवडतात. नाही का? अगदी गरीबाच्या घरातला तुम्ही पहिला होता, उपमहाराष्ट्र केसरी ते पण राहिलेत नाही का? आणि खऱ्या अर्थानं तू बघतोस नाही का, कुस्ती एक तुझी फॅशन म्हणून तू आता कुस्तीकडे येतोयस नाही का? तुला काय वाटतं तू का कुस्तीकडे आलास नाही का? म्हणजे काहीतरी असं ना, स्वप्न असं ना तुझं सिकंदर सारखं महाराष्ट्र केसरी व्हावं, माझं किरण भगत नॅशनल इंटरनॅशनल व्हायचं स्वप्न आहे. महाराष्ट्र केसरीत मेडल घ्यायचं स्वप्न आहे माझं. ओके, तर तुलाही नॅशनल कुठेतरी खेळायचं नाही का? तू आतापर्यंत किती वर्ष झालं कुस्ती खेळतोयस आणि आतापर्यंत कुठल्या कुस्त्या खेळल्या? मी आता 7 वर्ष झालं कुस्ती खेळतोय. हा माझा राज्याला 2दा सहभाग आहे, हा महाराष्ट्र केसरीला 1दा सहभाग आहे. हा. दादा तुझं नाव काय? माईक जवळ पकड. माझं नाव आदित्य सावले. काय नाव? आदित्य सावले. आदित्य दादा, तू कसं काय या क्षेत्राकडे आला सर? आवड आहे आवड आहे ना? आणि तुझा आवडता पहिला कुठला? माऊली जमदाडे. हा, भविष्यामध्ये काय महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी. त्यासाठी प्रयत्न करायचा? चालतंय, शुभेच्छा दादा तुला. आता लहानपणीपासून आवड होती त्यामुळे या क्षेत्रात आलो. हा, तरी आतापर्यंत कुठल्या कुस्त्या खेळल्यास तू? आता माझा युनिव्हर्सिटीला नंबर बसला होता माझा. युनिव्हर्सिटीमधून? आणि तालुक्यात निवड होती, जिल्ह्याला वाईज थोडं हे होतं, फायनल सेमीफायनल. हा ना? हा, भविष्य काय? भविष्य आता आपलं पुढे ट्रायल द्यायचं. चालतंय, शुभेच्छा तुला दादा.